तिकडून ये हे बघ बस ते थांब हो समर्थाच्या शाळेतील ॲन्युअल डे फंक्शन आणि आता वाजले आहे 7:45. प्रमुख पाहुण्यांचे भाषण चालू आहे. भाषण संपले की लगेच मुलांचे कार्यक्रम सुरुवात होणार. हे कार्य करण्या अगोदर आपण गणपती पूजन करतो. तसेच शाळेमध्ये सुद्धा गणपतीचे सॉन्ग अगोदर ठेवलेले होते. तर बघा किती छोटे छोटे मुलं किती छान छान सजून आलेले आहेत आणि त्यांचे बोल ऐकून आणि डान्स बघून आपलं मन कसं भारावून जातं. आणि समर्थाचा डान्स आहे म्हणून मी समर्थाची शूटिंग न घेता सगळ्या मुलांची शूटिंग घेतली, कारण की आपण आपण आपल्याच मुलांचं कौतुक नसतं करायचं, तर सर्व मुलांना सारखं सन्मान धरायचं असतं. त्याच्यामुळे मी सगळ्या मुलांची शूटिंग घेतली. दुसरे गाणे होते बघा, इथू माऊली रुक्मिणी मातेचं.
छोटी मुलं हे किती निरागस असतात बघा. समर्थचा डान्स झाला आणि मग परत समर्थ कपडे चेंज करून लगेच इथे खेळायला लागला. छोटे मुलं म्हणजे कसं आनंदी राहण्याचा एकच मार्ग असतो, दुसऱ्याच्या आनंदात आनंदी राहणे. बघा किती छान खेळतायत मुलं. कार्यक्रम अजून संपला नव्हता, चालूच होता. मुलांना काही मन मोकळं खेळायला दिलं म्हणजे मुलं चांगले राहतात, हॅपी राहतात. बघा किती छान कार्यक्रम चालू आहे. कोळी गीत चालू आहे. माझं दोन्हीकडे पण लक्ष होतं, समर्थकडे आणि डान्सकडे. बघा बघा ही किती छान सजून आलेली मुलगी छोटीशी. किती छान वाटतं ना छोट्या छोट्या मुलांना असं छान नटलेलं बघून. आता पाणीपुरी खायला आला समर्थ. पाणीपुरी खायची तर गोडच पाणी खातो समर्थ, फक्त पाणीपुरी ही गोड पाणीपुरी, तिखट पाणीपुरी अजिबात खात नाही. तिखट त्याला आवडतच नाही. मग काही समर्थची डिश तयार होईपर्यंत बघा समर्थ नाचत होता. इकडे गाणे चालू होते तोपर्यंत. बघा समर्थ मुलांना किती पण खेळायला टाइम असला ना तरी टाइम कमीच पडतो. बघा बघा कसं डान्स करतोय. मग काय प्लेट तयार झाली आणि बसला समर्थ पाणीपुरी खायला. समर्थचं असं आहे ना की बाहेर गेल्याच्या नंतर पाणीपुरी खाल्ल्याशिवाय घरी येत नाही तो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून सांगा समर्थचा डान्स कसा वाटला ते. बाय.